हॅलो नमस्कार. सँडी एक फिरणार तारा यूट्यूब चॅनलवर आज आम्ही चाललेलो आहे कोंडेश्वर टेम्पलला. कोंडेश्वर टेम्पल जे आहे ते बदलापूरमध्ये स्थित एक बदलापूर स्टेशनवरून 8-9 किलोमीटर लागतात तिकडे जायला. बेसिकली 8-9 किलोमीटरवर आहे हे स्टेशनपासून. तुम्ही तुमची प्रायव्हेट व्हेकल किंवा फोर व्हीलर वगैरे घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे सकाळी आणि आज बाईकने न जाता बऱ्याच दिवसांनी आज ट्रेननी जाणार आहोत. तर ट्रेननी जाताना तुम्ही कुठल्याही डेस्टिनेशनवर निघा, तुम्हाला बदलापूर स्टेशनला उतरायचं आहे. आता आपण सध्या ट्रेनमध्येच आहोत आणि आपण आता थोड्याच वेळात बदलापूर स्टेशनला पोचू. ठीक आहे. हा दृश्य आहे ट्रेनच्या बाहेरचा. खूप निसर्गरम्य वातावरण होतं. बदलापूर स्टेशनला आपण पोचलेलो आहे मित्रांनो. हे बदलापूर स्टेशन आहे. मागच्या डब्याला उतरायचं आहे तुम्हाला मुंबईकडच्या, आणि मागच्या डब्याला उतरून लेफ्ट साईडला तुम्हाला रिक्षा स्टँडजवळ जायचं आहे. स्टेशनच्या बाहेरच जवळच रिक्षा स्टँड लागून आहे. त्या रिक्षा स्टँडवाला दादांना तुम्हाला सांगायचं आहे मला कोंडेश्वर टेम्पलसाठी जायचं आहे. कोंडेश्वर टेम्पलसाठी ते लोक तुम्हाला घेऊन जातील. हा घेऊन जातानाचा जो दृश्य आहे तो पण खूप छान होता. मी रेकॉर्ड करून ठेवला माझ्या मोबाईलवर. परंतु गाईज, इथे जाताना जर का तुम्ही सॅटर्डे संडे चालला असाल ना, संडे तर नकाच येऊ, कारण सॅटर्डे संडेला खूप क्राऊडही असतो. आणि सेकंड थिंग, इथे जे पाणी भरतं ना पावसामुळे, त्यामुळे इथे पोलीसवाले बॅरिकेड्स लावून उभे असतात. ते तिथे तुम्हाला आतमध्ये एंट्री करू देणार नाही. त्यामुळे गाईज जरा पावसाचं हे बघा. त्याच्यानंतर जर का खूप सारं पाणी वगैरे भरलं असेल तर सॅटर्डे संडे नकोच, पण इतर दिवशी तुम्ही इथे जाऊ शकता. धन्यवाद. आणि आता इथे पहा, पूर्ण हिरवळ आहे. हे बोर्ड आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर टेम्पल. ह्या जे तुम्हाला ग्रीनरी दिसते, ही ग्रीनरी प्लस इथे पडणारा पाऊस, खूप चांगलं वातावरण होतं. आणि प्लस मी रिक्षामध्ये होतो, त्यामुळे काय पावसाचं टेन्शन नव्हतं. बऱ्याचदा मी बाईकवर ब्लॉगिंग करायला जातो त्यावेळेला काय प्रॉब्लेम नसतो, पण आज फर्स्ट टाईम मी इथे रिक्षाने आलो बिकॉज ऑफ पाऊस खूप होता आणि मला ड्रोन वगैरे ते सगळं घेऊन जायचं होतं. त्यामुळे मी आता रिक्षाने चाललो आहे. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आहे वातावरण इकडचं. आणि रिक्षाने गेलात तरी तर तुम्हाला इझीच पडतं, किंवा बाईकने गेलात तरी. बाईकने शूटिंग्स वगैरे काढायला खूप चांगली पडते. आता हे इथून मग लेफ्ट साईडला तुम्हाला हे डॅम आहे. डॅम खूप छान डॅम होता, छोटा डॅम होता, सुंदर. माणसं आतमध्ये एन्जॉय करत होते. तिथून आम्ही थोडं पुढे निघालो. तिथून त्या डॅमच्या इथून पुढे निघाल्यानंतर एक छोटीशी अशी रिव्हर, ॲक्च्युली रिव्हर नाही म्हणू शकत, जे वरचं जे वॉटरफॉलचं पाणी जे आहे ना, हे इथे डॅममध्ये येतं जमा होऊन. आणि या डॅममधनं मग ते पुढे असं जातं ओव्हरफ्लो. हा ही पुढची ग्रीनरी बघा. माझ्या ग्लेशियर आले पूर्ण कॅमेऱ्यामध्ये, तरी पण मी साईडला करून रेकॉर्डिंग करत होतो. तुम्ही बघा ना, इथे ग्रीनरी बघा. ग्रीनरीसोबत हे समोर ढग जे दिसत आहेत, या ढगांसोबत पण किती असं, म्हणजे असं वाटत होतं की खूप पाऊस येणार. पाऊस पडत होता, लाईट पाऊस पडत होता, पण ठीकठाक आम्ही पोचलो तिकडे. आणि आता तुम्ही पाहू शकता, आम्ही ऑलमोस्ट डोंगरावर आहे. हे वातावरण पण खूप सुंदर आहे. आणि इथे असे छोटे मोठे टिले आहेत, म्हणजे असे टेकड्या टाईपमध्ये आहेत. तिथेही तुम्ही थोडा वेळ विश्रांती करू शकता, फोटो सेशन करू शकता. खूप चांगली प्लेस आहे बघा. सारखं कॅमेऱ्यावर पाणी येतं माझ्या, पण काय आता स्लो पाऊस पडतो त्याच्यामुळे चालून जाते, त्यामुळे मी करतोय रेकॉर्ड. आता इकडचा रस्ता तो थोडा खराब आहे. जेव्हा तुम्ही पोचायला जाता तिकडे जवळ येता खूप, तेव्हा थोडा रस्ता खूप खराब आहे हा. पण त्याच्या अगोदरचा रस्ता खूप सुंदर होता. पण निसर्गाच्या पुढे रस्ता तर काहीच मॅने नाही ठेवत, कारण निसर्ग एवढा सुंदर आहे इकडे. आजूबाजूला तुम्ही जिथे पण बघाल तिकडे वनस्पती, झाडं आहे. डोंगर बघा केवढा मोठा आहे. डोंगर पण खूप मोठा डोंगराजवळ सगळे दुःख खाली आलेली आहेत. ते पाहून पण खूप सुंदर वाटलं. त्यानंतर आता आम्ही आतमध्ये येऊन अजून एक हा डोंगर लागला. मला इथे वर जायचं होतं, पण मला टाईम नव्हता, त्यामुळे मी तिकडे शूट करू नाही शकलो, कारण हा खूप मोठा डोंगर होता. आणि वर जाऊन आपण कॅप्चरिंग शॉट्स पण केले असते. इकडे एक बाजूला बघा, जे तुम्हाला पाणी दिसतंय ना, हे कोंडेश्वर टेम्पलमधनं वरून जे धबधब्यामधनं पाणी येतं, हे तुम्ही नदी बोला किंवा काय कसं फ्लो, एक पाण्याचा फ्लो बोला, तो फ्लो हा सगळा खाली येतो. इथून जाताना राईट साईडला पण पूर्ण झाडीच. तुम्हाला ऑलमोस्ट या रस्त्यावर सगळी झाडीच मिळेल. आणि ही झाडीच मी सगळी कव्हर केली बिकॉज ऑफ खूप ग्रीनरी, खूप सुंदर वाटते इकडे बघा. तुम्ही आता पाहू शकता राईट साईडला पण बघा पूर्ण ग्रीनरी आहे, लेफ्ट साईडला पण आहे. इथून 2 रोड जातात, जसं आम्हाला रिक्षावाल्या काकांनी सांगितलं. एक राईट साईडला एक रोड वर जातो ना, इथे कुंड वगैरे पण आहेत. आणि स्विमिंग पूल वगैरेसाठी एक छोटे मोठे डबके आहेत, ते पण आहे. पण आपण खाली जायचं आहे. खाली जाताना आपण त्या मंदिराच्या दिशेने जाऊ. आता इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता जी झाडं आहेत आजूबाजूला, तिथून आपण पुढे चाललेलो आहोत. ठीक आहे. आणि ऑलमोस्ट आता एक दीड मिनटात काका बोलतात की पोचून जाऊ आपण तिथे. आजूबाजूला जाता खूप सुंदर दृश्य होते, खूप चांगलं वाटलं. तुम्ही पण नक्कीच या इथे. पण येताना पाऊस आहे की नाही, पाऊस कमी आहे की नाही, जोरात आहे का, याचा विचार करा. आणि जर का असेल पाऊस जोरात तर नका येऊ, कारण इथे पोलीसवाले तुम्हाला पुढे जाऊनच देणार नाही. तरी पण कसं आम्ही आलो आहे आमच्या रिक्षावर,
थोडेफार व्हिडिओज वगैरे आणि मला दर्शनही घ्यायचं होतं, कारण आम्ही 2 तास ऑलमोस्ट क्रॉस करून गेलेलो. हे आलेलं आहे मंदिर बघा. मंदिर खूप सुंदर आहे. ही एंडिंग आहे, याच्या पुढे रिक्षा जात नाही, त्याच्या पुढे तुम्हाला पायीच जावं लागतं. आणि आम्ही आता मंदिराजवळ पोचलेलो आहे बघा. बाहेरचा हा गेट आहे. मंदिराचे स्टॉल्स आहेत, सगळे स्टॉल्स अर्ध्यापेक्षा जास्त बंद होते, अर्धे स्टॉल चालू होते. आणि स्टॉल बघितल्यानंतर आपण आतमध्ये चाललो आहे. यांचा बोर्ड आहे मोठा बघा, स्टार्टिंगचाच बोर्ड आहे हा. कुंडेश्वर शिवभक्त हार्दिक स्वागत. कोंडेश्वरच्या बोर्डच्या इथे आतमध्ये तुम्ही गेलात ना का राईट साईडला बघा, मी तुम्हाला दाखवतो. धबधबा आहे, खूप सुंदर धबधबा आहे. छोटासा धबधबा आहे आणि खूप सुंदर दिसणारा धबधबा आहे. इथे पण पुन्हा माझ्या कॅमेऱ्यावर तेच पाऊस होता, थोडा थोडा लाईट तरी पण येत होतं पाणी. ठीक आहे, खूप सुंदर धबधबा होता, पाहून खूप बरं वाटलं बघा. 3 वॉटरफॉल आहेत, एक हा वरचा, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 वॉटरफॉल आहेत छोटे छोटे. खूप सुंदर वॉटरफॉल होता. तो वॉटरफॉल कव्हर केल्यानंतर आपण थोडं पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर एक छोटासा बॅनर येतो हा बघा, महाशिवरात्रीचा. महाशिवरात्री उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथूनही स्टार्टिंग आहे. स्टार्टिंगला बघा यांनी एक पत्रा टाईपमध्ये लावलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पावसादिवसातून इथे थोडं आराम वगैरे करू शकता, तुम्ही बसू शकता. खूप क्राऊड असतो, त्यामुळे इथे हे पत्रे वगैरे लावण्यात आले. इथे एक लेफ्ट साईडला ज्या मावशी होत्या ना, त्यांचा वडापाव खूप फेमस आहे. खूप सुंदर वडापाव होता, आम्ही टेस्ट केला, खूप सुंदर लागला. आणि तुम्ही याल तेव्हा ट्राय करा. या आत गेल्यानंतर बघा लेफ्ट साईडला जे पाणी मी तुम्हाला बोललो ना, जे वरून जे धबधब्याचं पाणी येतं, हे धबधब्याचं पाणी इथून खाली जातं. हा आतला मंदिराच्या आतला स्पेस आहे, मंडप आहे. मंडपाच्या बाहेरून मी जगा बघत ते तुम्हाला दाखवतो. हे मंदिर आहे काली मातेचं. लेफ्ट साईडला हा धबधबा आहे, येतो. आणि धबधब्याच्या बाजूला अजून एक राईट साईडला एक मंदिर आहे. 2 मंदिरं आहेत जे कधीही तुम्ही याल तर पाण्याजवळच असतात. आणि खूप सुंदर वाटते मंदिराचं दृश्य. आता पुढे जाऊन मी थोडं अजून कव्हर करायचा प्रयत्न करतो, तुम्हाला मग क्लिअर दिसेल. हे बघा दिसतंय आता, हे मंदिर आहेत. 2 मंदिर आहेत, एक हे मंदिर आहे, एक ते मंदिर आहे. आणि दोन्ही मंदिर पाण्याजवळच असतात. तुम्ही कधीही आलात तरी पण एवढं पाणी नसतं जेवढं आत्ता आहे, बिकॉज ऑफ पाणी आहे आणि खूप पाऊस पडतो, त्यामुळे पाणी भरलेलं आहे. हे मंदिर आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. मंदिराच्या तुम्ही आतमध्ये गेलात, राईट साईडला तुम्ही जो बघाल ना, त्या राईट साईडला सगळे आपले देवस्थान सगळेच. हनुमानांपासून हनुमान आहे, कालीमाता आहे, असे बरेचसे देव आहेत इकडे. आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, छोट्या छोट्या मूर्त्या आहेत यांनी ठेवलेल्या आहेत. त्या खूप सुंदर वाटतात. विठ्ठल रखुमाई आहे, खूप सुंदर मूर्त्या आहेत. त्या सुंदर मूर्त्या पाहून गेल्यानंतर हे मंदिर आहे. पण काळोख खूप होता, लाईट नव्हती तिकडे. त्यानंतर हे मंदिराच्या बाहेरचे 2 मंदिर आहेत, जे मी तुम्हाला बोललो. लेफ्ट साईडला कालीमातेचं मंदिर आहे. मी थोडं झूम करण्याचा प्रयत्न केला, पण थोड्याफार प्रमाणात जी बाहेर मूर्ती होती आतमध्ये मंदिरात, तीच मूर्ती या मंदिरात पण आहे बघा. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला बघा, हे दुसरं मंदिर आहे. आणि वॉटरफॉलची जी स्पीड आहे ना, ती खूप जोरात वॉटरफॉल येतो हा, त्यामुळे त्याची स्पीड पण खूप जोरात आहे. त्यामुळे हे जे केज तुम्हाला दिसतोय, पिंजरा, हा बंद केला आहे लोकांनी. इथे जाऊन नाही देतं, बिकॉज ऑफ पाणी खूप भरलेलं आहे. हा पहा गाईज, गाभाऱ्यातील शिवलिंग बघा किती सुंदर आहे. सो फायनली गाईज, आम्ही ड्रोन उडवायचा पूर्णच प्रयत्न केलेला आहे, कारण इथे पाऊस आणि हवा, जी विंड स्पीड आहे ना, ती खूप जोरात आहे. त्यामुळे ना इथे ड्रोन उडवणं खूप प्रॉब्लेमॅटिक चाललेलं. तरी पण मी हा ड्रोन उडवला बघा, कसा बसा त्याचे थोडेफार इकडचे व्ह्यूज वगैरे कॅप्चर केले, रेकॉर्डिंग्स केली. आणि त्यानंतर तो विंग्सने थोडा त्या साईडला झालेला हवेमुळे, तर मी त्याला पुन्हा माझ्याजवळ बोलवून घेतला परत. जर का नसता बोलवून घेतला तर तो पाण्यात पडला असता किंवा एकतर कुठेतरी जंगलात निघून गेला असता. त्यामुळे मी त्याला परत माझ्याजवळ बोलवून घेतला. कसं वाटलं गाईज तुम्हाला सांगा मंदिराबद्दल. नक्कीच फोटो आणि कमेंट्स करून कळवा. हे आमचे छोटेसे फोटो